मित्रांनो, काल भाऊच्या धक्क्यावरनं रितेश भाऊने जाता जाता या आठवड्यात देखील 2 इलेक्शन होणार असं सांगत बिग बॉसच्या घरातील सदस्यांना मोठा धक्का दिला. आता ही 2 सदस्य कोण आहेत हे आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल. पहिला सदस्य आहे तो म्हणजे आयुष संजीव. आयुष संजीव याला जे काही वोटिंग ट्रेंड यायचे त्याच्यामध्ये नक्कीच त्याला वोटिंग कमी होती आणि तसा बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा गेम सुद्धा नव्हता. तो जवळपास 2 आठवडे बिग बॉसच्या घरामध्ये दिसला नाही. तर साहजिकच तोच जाणार होता या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घराबाहेर. आणि गेल्या आठवड्यात देखील भाऊ सांगत होते की ओमकार आणि आयुष या दोघांचा नंबर गेल्या आठवड्यात देखील होता, परंतु दिव्या गेली, नाहीतर आयुष जाणार होता असं सांगितलं होतं. त्यामुळे या आठवड्यात आयुष संजीव हा जाणार हे मात्र पक्क होतं. पण असं सांगितलं जातंय की आयुष संजीव हा मेडिकल रिझनमुळे बिग बॉसच्या घराबाहेर पडतोय. आता हे आपल्याला दाखवलं जाते की माहिती नाही, पण आयुष संजीवने मेडिकल रिझनमुळे बिग बॉसला विनंती केली होती की मला बिग बॉसच्या घराबाहेर जायचं आहे. आता बघू, आजचा एपिसोड पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की नेमकं काय झालंय. हे आपल्याला सगळं दाखवलं जाते की नाही हे आजच आपल्याला कळेल. पण एकंदरीत आयुषचा या आठवड्याचा गेम पाहता, जी काही वोटिंग पाहता, आयुष हाच बॉटमला होता आणि तोच जाऊ शकत होता. त्यानंतर या आठवड्यात दुसरा सदस्य घराबाहेर पडतोय, तो म्हणजे करण सोनावणे. सोनावणे वहिनी या देखील बिग बॉसच्या घरातनं आज बाहेर पडणार आहेत. करण सोनावणेला तर चांगली वोटिंग झाली होती, टॉप 3 मध्ये तो होता. मग करण सोनावणेला बिग बॉसच्या घराबाहेर कसं काढलं? बिग बॉसला करण सोनावणेचा बाल्कनी गेम आवडला नाही का? करण सोनावणेचा अति आत्मविश्वास नडला का? की करण सोनावणे थेट बिग बॉसला चॅलेंज देत होता की बिग बॉस तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवा, कंट्रोल ठेवा. तेव्हा सोनावणेचा कंट्रोल गेला होता. इथे प्राजक्ताने देखील सांगितलं होतं की बाबा थोडंसं जपून बोल, ते बिग बॉस आहेत. आता या सगळ्यामुळे सोनावणेला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मित्रांनो, सोनावणेला वोटिंग तरी झाली होती, पण मला असं वाटतं की त्याचा अति आत्मविश्वास इथे नडलेला आहे. तसं पाहिलं तर सोनावण्याचा गेम पण बिग बॉसच्या घरामध्ये नव्हता. वाटलं होतं की हा काहीतरी करेल, पण तसं एकंदरीत पाहायला मिळालं नाही. तर करण सोनावणे हा सुद्धा बिग बॉसच्या घराबाहेर पडला आहे. तर या आठवड्यात 2 सदस्य घराबाहेर पडले. शॉकिंग असं डबल इलेक्शन झाले. आयुष आणि करण सोनावणे हे 2 सदस्य घराबाहेर पडलेत. आयुष संजीवचं जे रिझन आहे ते मेडिकल रिझन आहे, पण त्याला वोटिंग सुद्धा कमी झाली होती. मात्र हा जो करण सोनावणे आहे, हा कदाचित त्याच्या अति आत्मविश्वासामुळे घराबाहेर गेला असं मला वाटतं. तर या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. करणचं इलेक्शन फेअर आहे की अनफेअर आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.